संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबईला महाराष्ट्रातून वेगळे करण्याचा डाव आखला गेला होता आणि त्यावेळी एकच चळवळ निर्माण झाली होती। त्या चळवळीमध्ये लाखो लोकांनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये गिरणी कामगारांचा सहभाग मात्र मोठ्या प्रमाणात होता। यावेळी राज्य सरकारकडूनही आंदोलनास विरोध होत होता। या दरम्यान पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये एकूण 106 हुतात्मे झाले आणि त्यामध्ये गिरणी कामगारांचा सुद्धा सहभाग होता। आणि त्यावेळेस सगळे एकत्र आले आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून दिले नाही, महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून ओळख निर्माण करून दिली। त्यावेळेस सगळे एकत्र आले म्हणून शक्य झाले आणि आताही गिरणी कामगार जर एकत्र आले तर मुंबईत गिरणी कामगारांच्या हक्काचे घर मिळेल आणि त्यासाठी सर्व संघटनांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येऊन लढा लढूया आणि आपल्या हक्काची घरे मुंबईतच मिळवूया अशी धारणा ठेवून 1 मे महाराष्ट्र कामगार दिन या निमित्ताने हुतात्मा चौक येथे 106 हुतात्म्यांना अभिवादन केले आणि त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी गिरणी कामगारांचा प्रश्न सुटला नाही तर उशक काल होता होता काळ रात्र झाली, उठा गिरणी कामगारांनो आता पेटवा मशाली। आता गिरणी कामगार स्वतःच प्रश्न सोडवण्यास राज्य शासनास भाग पाडतील असा इशारा प्रसारमाध्यमांसमोर दिला। 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त आज गिरणी कामगार इथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेले आहेत। त्यांचे काही प्रश्न घेऊन ते या ठिकाणी अभिवादन त्यांनी केलेलं आहे। आपण जाणून घेऊयात गिरणी कामगारांचे नक्की काय मत आहे, त्यांच्या काय भावना आहेत। काय सांगाल सर, आज 1 मे दिवशीच तुम्ही या ठिकाणी सगळेजण जमलेला आहात? आम्ही आजचा दिवस म्हणजे कसा माहिती आहे का, अभिवादनाचा दिवस आहे। 1960 साली जेव्हा संयुक्त महाराष्ट्राला मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न चालू होता, शासनाचा डाव चालू होता, त्यावेळेस लाखो पब्लिक रस्त्यावरती उतरलं। त्याच्यामध्ये हजारो गिरणी कामगार पण होते आणि विरोध करत होते की मुंबई वेगळी झाली नाही पाहिजे महाराष्ट्रातून। तरी पण दडपशाही चालली होती। तर इथे हा ठिकाणच तो आहे की इथं गोळीबार झाला। त्या गोळीबारामध्ये जवळजवळ बरेचसे गिरणी कामगार शहीद झाले आणि गिरणी कामगारांनी शहीद झाले पण कोण मागं हटलं नाही। त्यामुळेच आपण मुंबईमध्ये वावरतो, मुंबई टिकली महाराष्ट्रामध्ये। त्यांचीच आम्ही शपथ घेतो, कारण काय माहिती आहे, त्यांनी जसे त्यांची प्रेरणा घेतोय, त्यांची प्रेरणा घेऊनच गिरणी कामगार आम्ही आता रस्त्यावरती उतरणार आहे की जोपर्यंत अखेरच्या गिरणी कामगाराला घर मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना कार्यरत राहील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईतच घर मिळालं पाहिजे। आता काय माहिती आहे, सध्या इलेक्शनचा काळ चालू आहे, त्यामुळं सगळं सरकार थंड आहे, जो तो आपल्या प्रचारामध्ये गुंतला आहे। तर सन्माननीय मुख्यमंत्री बोलतात की मुंबईत घर मिळालं पाहिजे गिरणी कामगार, अशी त्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे। देवेंद्र फडणवीस सांगतात की अभ्यास चालू आहे। साहेब म्हणतात की गिरणी कामगारांना जागाच नाही। पण त्यांना साहेबांना आम्ही सांगू इच्छितो तुमच्या चॅनलद्वारे की जागा भरपूर आहे, तुमच्या जर मनात आलं ना, इच्छाशक्ती पाहिजे। NTC जागा आहे, NTC जागा जरी कमी पडत असेल तर कांजूरची जागा, आम्ही पहिल्यापासून बोलतो की कांजूरची जागा जी आहे जवळजवळ 2000 एकरच्या वरती आहे, त्यातली आम्हाला 200 एकर भरपूर झाली। कारण काय, सर्व गिरणी कामगारांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं आणि बरेचसे गिरणी कामगार ह्या प्रवाहामध्ये नाही आहेत, वंचित आहेत। त्यांनी 2010, 2011 आणि 2017मध्ये फॉर्मच भरायला नाही, त्यांना पण एकदा भरायला त्याच्यामध्ये परमिशन दिलं पाहिजे। आम्ही एक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे, त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे 2010, 2011, 2017मध्ये ज्यांनी फॉर्म नाही भरलेत येणाऱ्या लिस्टमध्ये त्यांचं नाव ॲड करा किंवा त्यांना नवीन भरायला परमिशन द्या। कारण काय, हे आपलं काय चाललं माहिती आहे की संपूर्ण पुनर्वसन जर मुंबईत झालं तर मुंबईमध्ये मराठी टक्का वाढेल। मिल जशा बंद झाल्यापासून मराठी टक्का भरपूर घसरला आहे 82पासून। तो जर तुम्हाला टक्का वाढवायचा असेल तर गिरणी कामगारांना फक्त मंत्री महोदय बोलतात मराठी मराठी मराठी, पण मराठीसाठी तुम्ही जेव्हा वेळ येते त्यावेळेस मराठीसाठी कोणी भूमिका घेत नाही, कठोर भूमिका घेतली पाहिजे। कायद्यामध्ये वेळेमध्ये बदल केला पाहिजे। काही मिल मालक जागा देत नाहीत, त्यांच्यासाठी जागा का देत नाहीत, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा असं नाही, असं झालं पाहिजे आणि गिरणी कामगाराला जागा दिली पाहिजे। जर गिरणी कामगाराला जागा दिली तर आम्ही सरकारला कधीच आयुष्यभर विसरणार नाही आणि सरकार कंटिन्यू त्याच्या पाठीशी राहू। आणि तसंच जे आत्ताच्या मिलच्या जागेवरती जे मॉल उभे आहेत, मॉल आहेत, IT पार्क आहेत, बँका आहेत, त्या ठिकाणी जर गिरणी कामगाराच्या वारसांना प्रामुख्याने नोकरी दिली, रोजगार दिला तर त्याला घरही मिळेल, रोजगार एकाच जागेवर मिळेल, म्हणजे कुठे त्याला जायची गरज नाही। काय वाटतं, किती गिरणी कामगार अजूनही वंचित आहेत? गिरणी कामगार जवळजवळ काय माहिती आहे का, आता जर आम्ही आकडा पाहिला तर जवळजवळ 450 ते 500 झाला आकडा आमचा। मुख्यमंत्र्यांना पत्र गेलेत। अजून आम्ही आव्हान करतो संघटनेद्वारे, जे वंचित आहेत त्याने आम्ही एक अर्ज काढला आहे। एकाही संघटनेने अर्ज नाही काढला, 12 संघटना आहेत पण एकाही संघटनेने अर्ज काढला नाही। फक्त हे काय करतात, गिरणी कामगाराला फक्त वापर करतायत।
पण गिरणी कामगाराला कसा न्याय द्यायचा काय द्यायचा फक्त आमची संघटनाच ते करू शकते आणि आम्ही तो करण्याचा प्रयत्न तंतोतंत करतो आहे. कारण प्रत्येकाला सांगितलं तुम्ही फॉर्म भरा आणि मुख्यमंत्र्याला कळवा. सुनील राणे साहेब काय बोलले, फक्त नावं लिहून घ्या. तर तसं नावं लिहून ते नावं कुठं जातील, त्या कुठल्या कोपऱ्यात बसतील ते माहिती नाही पडणार. पण जसं जर अर्ज गिरणी कामगाराचे गेले तर त्यांना माहिती पडेल की किती लोक वंचित राहिलेत आणि किती वंचित राहिल्यानंतर आम्ही त्यांना बोलू शकतो भविष्यात की बाबा 1000 फॉर्म झाले, 2000 आले, 3000 आहे. त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, आमच्याकडे रेकॉर्ड आहे. ते जर खोटं बोललं तर रेकॉर्ड आमच्याकडे पण असणार, आम्ही किती फॉर्म भरले ते रेकॉर्ड घेऊन आम्ही भांडू शकतो. आणि जर वेळ पडली तर आम्ही कोर्टात पण जाणार आहोत, कोर्टाची पायरी चढणार आहोत. अनेक संघटनांचं मत आहे की गिरणी कामगारांना जिथे सरकार मुंबईच्या बाहेरही देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावी असा अट्टहास आपल्या संघटनेकडून करण्यात येत आहे. तर इतर संघटनांना तुम्ही काय सांगाल? इतर संघटना आम्ही सांगू इच्छितो की सुरासूर मिसळा. नाहीतर लोक आता त्यांची अवस्था काय झाली ते माहिती आहे की त्यांच्याकडे कोण लोक नाहीत, मोठमोठे ऑफिस टाकून आहेत, पैसे टाकून आहेत, सगळे एसीचे ऑफिस आहेत, पण त्यांच्याकडे कामगारच नाहीत. कारण त्यांची जी भूमिका ते भूमिका चुकीची आहे. गिरणी कामगारला बाहेर गेलं पाहिजे, सेलूला गेलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, ठाण्याला गेलं पाहिजे. पण आमचं मत ठामपणे आहे की गिरणी कामगारने पूर्ण आयुष्य घडवलं, 40 ते 45 डिग्रीमध्ये ना काम केलं, 2 वेळा बनीन पळत होता, त्या गिरणी कामगाराला त्याच्या वारसाला मुंबईच्या बाहेर का फेकताय? त्याला मुंबईतच घर मिळालं. आणि मी आताही तुम्हाला सांगू शकतो, कुठली संघटना असेल किंवा जर कुठला मंत्र्याने जर चुकीचा निर्णय घेतला गिरणी कामगाराला बाहेर, तर त्याच्या बंगल्यावरती किंवा आमदार असतील त्यांच्या घरावरती किंवा कुठल्या संघटनेने विरोध केला आम्ही त्यांना तिथे जाऊन जाब विचारणार, मोर्चा काढू. एकूणच गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावी, त्यांच्या हक्काची घरं ही मुंबईतच तयार व्हावीत या अट्टहासाने आणि हीच मागणी घेऊन गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने आज हुतात्मा चौक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत. मुंबईहून मी मंजिरी, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. धन्यवाद.